सदर गोष्टीमध्ये पीडितेतर्फे पहिल्यांदा माझं असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे, ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे। कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते, जी स्पेसिफिक काही कारणं, महत्त्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती, परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैध ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे। या आज मेहरबान कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीविरुद्ध जो पूर्वीचा 326चा जो गुन्हा होता गंभीर दुखापतीचा, ज्याच्यामध्ये तो फरार होता, त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने तो मंजूर केलेला आहे। पोलिसांनी 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी मागितली होती, पण जे आधीचं रिमांडचं कारण होतं तेच आज पण पोलिसांनी दिले, त्याच्यामुळे न्यायालयाने ती ग्रँट नाही केलं। आम्ही न्यायालयीन कोठडी मागितली होती, ती पोलिसांनी न्यायालयाने ग्रँट केलेली आहे। 14 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे दोघांना पण न्यायालयीन कोठडी पोलिसांनी त्याचे जुने गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती, त्याच्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे असे काहीतरी थातूरमातूर कारणं दिलेत जे ह्या केसची काही ह्या केसच्या रिलेटेडच नाही आहेत। असे कारणं देऊन त्यांनी पीसी मागायचा प्रयत्न केला होता, पण न्यायालयाला त्यांनी आम्ही नजरेत आणून दिलं की त्या गुन्ह्याशी आणि ह्या गुन्ह्याशी काही संबंध नाही। त्या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास, ह्या गुन्ह्याचा वेगळा स्वतंत्र तपास आहे, त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यात 2 दिवस आधीच पीसी दिलेली आहे, त्याच्यामुळे परत पीसी द्यायची गरज नाही। ते न्यायालयाला आमचा युक्तिवाद पटला आणि न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।